कल्याणमध्ये भाजपच्या हेमलता पवार या सध्या आघाडीवर आहेत। कल्याणमध्ये भाजपच्या हेमलता पवार यांनी आघाडी घेतलेली आहे। कल्याण हा प्रभाव क्षेत्र आहे, शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखलं जातं। इथे दोन्ही पक्ष सोबत आलेले आहेत। युती विरुद्ध इतर पक्ष अशी लढत आहे। कल्याणमध्ये भाजपच्या हेमलता पवार या सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कल्याणमध्ये भाजपच्या हेमलता पवार यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। त्याचबरोबर नाशिक महापालिकेतले आपण अपडेट्स बघितले तर एकूण जागा आहेत 122, त्यामध्ये 19 जागांचे कल आतापर्यंत हाती आलाय। भाजपने 7 जागांवर आघाडी घेतलेली आहे। वसई विरारमध्ये भाजप पिछाडीवर असल्याचं कळतंय। वसई विरारमध्ये भाजप पिछाडीवर आहे। बहुजन विकास आघाडीची तिथं 35 वर्षांपासून सत्ता राहिलेली आहे। हितेंद्र ठाकूरांचं एखादी वर्चस्व तिथे राहिलंय। हितेंद्र ठाकूर विरुद्ध भाजप, म्हणजे हितेंद्र ठाकूरांचा बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना तिथे होता। भाजपकडून मोठ्या नेत्यांची फौज तिथे उतरवण्यात आली। आपल्याकडे येते जालन्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजप पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजपचे 5ही उमेदवारांनी आघाडी इथे घेतलेली आहे। जालन्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजप पुढे आहे। इचलकरंजीतून एक काही वेळातच मोठी अपडेट जी ती आपल्याकडे येणार आहे। सुरुवातीचे कल आपल्या हाती येत आहेत, मात्र इचलकरंजीतून एक सगळ्यात मोठी बातमी काही क्षणांमध्ये आपल्याकडे येणार आहे। भाजपचे 5ही उमेदवार आणि सगळ्यात मोठी बातमी, इचलकरंजीत भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। 4 निकाल जे ते आपल्या हाती आलेत। सौरभ, भाजपचे 4 उमेदवार इचलकरंजीत विजयी झालेले आहेत। 29 महापालिकांमधला पहिला कल आता हाती आलेला आहे। निकाल स्पष्ट झालेला आहे। इचलकरंजीमधला पहिले 4 विजयी उमेदवार आपल्या हाती आलेले आहेत। ते आहेत भाजपचे। इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। बाकी सर्व आकडे हे आपण कल म्हणून बघतोय, कारण मतमोजणी सुरू आहे। पहिला कौल आपल्या हाती आलेला आहे इचलकरंजीमधून 4 जागांवर, आणि या 4ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पहिलीच निवडणूक आहे इचलकरंजी महापालिकेची। विशेष म्हणजे या पहिल्या निवडणुकीत मतदान देखील सर्वाधिक झालेलं होतं। जवळपास 70% मतदान इचलकरंजीमध्ये झालं, आणि यानंतर आता तिथला कल देखील आपल्या हाती आलाय। 4 जागांवरचा निकाल स्पष्ट झालाय। 4 जागांवर तिथे भाजपचे 4 उमेदवार हे सध्या विजयी झाले आहेत। महापालिकांमधला हा पहिला निकाल आहे जो इचलकरंजीमधून येतोय। नव्याने स्थापन झालेली महापालिका। जालन्यात दानवेंचा भाऊ आणि बायको आघाडीवर असल्याचं कळतंय। जालन्याचं हे चित्र, रावसाहेब दानवेंचा भाऊ बायको आघाडीवर आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। जालन्यात दानवेंचा भाऊ आणि बायको आघाडीवर आहे। सुरुवातीचे काल हाती येत आहेत जालन्याचे सुद्धा। यावेळी दानवेंचा भाऊ आणि बायको आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। दक्षिण मुंबईत 2 वॉर्डमध्ये भाजपने सध्या आघाडी घेतलेली आहे। वॉर्ड 214 मध्ये भाजपचे अजय पाटील हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। वॉर्ड 215 मध्ये भाजपचे संतोष ढाले यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। महत्त्वाची अपडेट मुंबई महापालिकेतून, दक्षिण मुंबईत 2 वॉर्डमध्ये भाजपने सध्या आघाडी घेतलेली आहे। वॉर्ड 214 मध्ये भाजपचे अजय पाटील हे सध्या आघाडीवर आहेत, तर वॉर्ड 215 मध्ये भाजपचे संतोष ढाले यांनी आघाडी घेतलेली आहे। एकूण महायुती 72 जागांवर आघाडीवर आहे। तर दक्षिण मुंबईत 2 वॉर्डात भाजप आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी। अचूक आणि वेगवान निकाल हाती येत आहे। अकोला प्रभाग 20 मधून सुद्धा भाजपचे विनोद मुरलीधर मापारी आघाडीवर असल्याचं कळतंय। अकोला प्रभाग 20 मधून विनोद मापारी पुढे आहेत। अकोल्याचं हे चित्र आपण पाहतोय। सोलापुरात भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे। सोलापूरमध्ये भाजपने 17 जागांवर आघाडी घेतलेली आहे, आणि काँग्रेस 4 जागांवर पुढे आहे, तर शिवसेना 4 जागांवर पुढे आहे। पण सर्वात जास्त जागी भाजपने आघाडी घेतली आहे। तर मुंबईत गीता भंडारी या सध्या आघाडीवर आहेत। गीता भंडारी शिवसेनेच्या युबीटीच्या उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 32 मध्ये गीता भंडारी यांनी आघाडी घेतली। दादर 182 मधून ठाकरेंची शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। पहिली फेरी ठाकरे सेनेचे 1000 मिलिंद वैद्य आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे राजेश पारकर पिछाडीवर आहे। राजेश पारकर यांना 1137 मतं, मिलिंद वैद्य यांना 2732 मतांमध्ये या प्रभागात नोटाला 89 मतं पडल्याचं पाहायला मिळतंय। मलबार हिलमध्ये भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। मलबार हिलमध्ये भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मलबार हिलमध्ये भाजपचे 2 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। परत एकदा मुंबईतली ओव्हरऑल आकडेवारी आपण पाहूयात। महायुतीने 72 ठिकाणी मुसंडी मारलेली आहे। 72 जागांवर महायुतीचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। ठाकरे बंधूंचे उमेदवार 45 ठिकाणी आघाडीवर आहेत। काँग्रेस वंचितचे उमेदवार 12 ठिकाणी आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला एकाही जागेवर अजून आघाडी घेता आलेली नाहीये। तर ही सध्या आपण जर पाहिलं, ही आकडेवारी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता।
चंद्रपुरात सुद्धा भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 उमेदवार पुढे. चंद्रपूरचं हे चित्र आपण सध्या पाहतोय. एकूण 66 जागांसाठी इथं मतदान झालेलं आहे. टपाल मतमोजणी इथं झालेली आहे. तर भाजप पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. 4 उमेदवार भाजपचे पुढे आहेत, काँग्रेसचे 5 उमेदवार पुढे आहेत, तर राष्ट्रवादीचे 1 उमेदवार पुढे, शिवसेनेचा 1 उमेदवार पुढे. मनसेला अद्याप इथं खातं उघडता आलेलं नाहीये. मात्र आपण पाहिलं वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा 2 उमेदवार इथं आघाडीवर आहेत. एकूण 66 जागांसाठी चंद्रपुरातली लढत आहे. यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या चंद्रपूर जिल्ह्यात, त्यामध्ये भाजपला फटका बसला होता. त्यानंतर मुनगंटीवारांनी उघड आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांना जास्तीचे अधिकार या महापालिका निवडणुकीत देण्यात आलेले होते. मुंबईकडे वळूयात. दादर 182 मधून ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे. वॉर्ड 182 मधून ठाकरेंच्या शिवसेनेने सध्या आघाडी घेतलेली आहे. शिवडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेत कांटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उर्मिला पांचाळ, शिवसेनेच्या सुप्रिया मोरे आघाडीवर असल्याचंही पाहायला मिळतंय. तर यावेळी कांटे की टक्कर खरं तर शिवडी मतदारसंघात पाहतोय. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीवर असल्याचं पाहतोय. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीत 113 जागांवर आघाडी त्यांनी घेतली वसई विरारमध्ये. तर यावेळी वसई विरारचं चित्र पाहतोय. बहुजन विकास आघाडी आघाडीवर आहे. शिवडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेत कांटे की टक्कर होते. उर्मिला पांचाळ आघाडीवर आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, तर शिवसेनेच्या सुप्रिया मोरे सुद्धा इथं आघाडीवर आहेत. शिवडीमध्ये शिवसेना युबीटी आणि शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते. अतिशय कमी अंतर आहे मतांचं. शिवसेनेच्या सुप्रिया मोरे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. तर वसई विरारमध्ये बहुजन विकास पक्षाने आघाडी घेतलेली आहे. वसई विरारमध्ये बवियाने काही जागांवर आघाडी घेतलेली आहे. बहुजन विकास आघाडीमध्ये मुख्य लढत आहे भाजप आणि बहुजन विकास आघाडी या 2 पक्षांमध्ये. आणि तिथे कशा पद्धतीचा परफॉर्मन्स राहतो भाजपचा, कारण गेल्या 35 वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचं एक हाती वर्चस्व या महापालिकेत राहिलेलं आहे. पण सध्या तरी भाजपला धक्का देणारे आकडे वसई विरारमधले आहेत. वसई विरारमध्ये बहुजन विकास पक्षाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागलेला होता. मात्र आता जर आपण पाहिलं तर वसई विरारमध्ये पुन्हा बहुजन विकास आघाडीनं भरारी घेतलेली आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यावेळी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. दादरमध्ये मनसे पिछाडीवर आहे. दादरच्या प्रभाग 183 मधून मनसेच्या पारुबाई कटके पिछाडीवर आहेत. काँग्रेसच्या आशा काळे 2096 मतं मिळवून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग 183चं चित्र आपण पाहतोय. दादर माहीम विधानसभा धारावीत आपण जर पाहिलं तर काँग्रेस आघाडीवर, तर दुसरीकडे 183 मधून पारुबाई कटके पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते. पारुबाई कटके या मनसेच्या उमेदवार आहेत. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं दादरचंही चित्र होतं. आता दादरमध्ये मनसे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. दादरच्या प्रभाग एकत्र आल्या कारणानं तिकडच्या दादरवासियांना मोठ्या प्रमाणात आनंद झालेला होता. आमचं मत मराठी माणसांना अशी प्रतिक्रिया वारंवार दादरकरांकडून येत होती. मात्र आता जर आपण पाहिलं तर मनसे तिथं पिछाडीवर आहे. मनसेच्या पारुबाई कटके या पिछाडीवर असल्याचं कळतंय. महापालिकांचा हा सगळा महासंग्राम आहे, त्याची आकडेवारी आपण पाहतोय. नाशिक महापालिकेतली आकडे आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे. शिवसेनेने 5 जागांवर, भाजपने 8 जागांवर, शिवसेना युबीटीने 3 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे. मनसेने 1, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 1 जागेवर आघाडी घेतलेली आहे. नाशिकमधलं हे सध्याचं आकडे आपण बघतोय. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसारची आकडेवारी आहे. कोणत्या पक्षाचे उमेदवार किती जागांवर आघाडीवर आहेत ते आपण स्क्रीनवर पाहतोय. तर दादरमध्ये मनसे पिछाडीवर आहे. हे सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. दादरच्या प्रभाग 183 मधून पारुबाई कटके आघाडीवर असल्याचं, पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. दादरमध्ये मनसे पिछाडीवर आहे. दादर खरं तर हा मोठ्या प्रमाणात मराठी बहुल भाग आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मनसे पिछाडीवर आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा मोठ्या प्रमाणात आनंद इथं झालेला होता सगळ्यांना. मात्र आता त्या मनसेच्या उमेदवार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. दादरच्या प्रभाग 183 मधून पारुबाई कटके या पिछाडीवर गेलेले आहेत. दादरमध्ये मनसे उमेदवार पिछाडीवर गेलेले आहेत. दादर भागातच शिवाजी पार्क येतं आणि जिथे सभा झालेली होती दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा,
ज्यातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता, शिंदेंवर निशाणा साधण्यात आला होता. तर चारकोपच्या वॉर्ड 20 मध्ये अटीतटीची लढत बघायला मिळते. मनसे आणि भाजपमध्ये क्लोज फाईट बघायला मिळते. भाजपचे दीपक तावडे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे.